सध्या सर्वत्र पावसाचे दिवस आहेत। वातावरणातील बदलामुळे आणि पावसामुळे कचरा तसेच साचलेल्या पाण्यामुळे वाढती घाणीची समस्या देखील वाढणार आहे। डासांच्या प्रादुर्भावामुळे मलेरिया आणि डेंग्यू यासारखे आजार फैलावत असल्यामुळे डेंग्यूचे मलेरियाचे रुग्ण आढळत असतात। नाशिक महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाने लवकरात लवकर नाशिक शहरातील ड्रेनेज लाईन, नैसर्गिक नाले यांची साफसफाई करण्यात यावी, जेणेकरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार नाही। नागरिकांनीही याबाबत काळजी घेण्याचे आवाहन पंचवटी मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर सचिन देवरे यांनी केलं। नागरिकांनी काळजी घेण्यापेक्षा मी प्रथमतः नाशिक महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना विनंती करेल, त्यांना आवाहन करेल की पावसाळा नुकताच चालू झालेला आहे आणि जे नाशिक शहरातील नैसर्गिक नाले तसेच ड्रेनेज लाईन आहे यांची म्हणावी तशी साफसफाई झालेली नाही आहे। त्यामुळे जे पावसाचं पाणी आहे ते त्या ड्रेनेज लाईनमधून किंवा नैसर्गिक नाल्यामधून व्यवस्थित वाहत नाही आणि त्यामुळे ते सगळे नाले किंवा ते ड्रेनेज लाईन चॉकअप होऊन हे पाणी सर्व रस्त्यावर पसरत आहे। विशिष्ट ठिकाणी त्याची साठवल्या जात आहे आणि त्यामुळे तिथे डेंग्यू, मलेरियासारख्या वेगवेगळ्या मच्छराची वाढ होऊन हे आजार पसरण्याची दाट शक्यता आहे। आणि नुकतंच मी आत्ता माझ्या डॉक्टरांच्या संघटनेच्या माध्यमातून जे महानगरपालिकेचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत श्री संजयजी अग्रवाल सर यांना नुकतंच मी निवेदन दिलेलं आहे की कृपया आपण लवकरात लवकर नाशिक महानगरपालिकेतील सर्व जे नैसर्गिक नाले आहेत किंवा ज्या ड्रेनेज लाईन आहेत याची कृपया लवकर साफसफाई करावी, जेणेकरून जे पावसाचं पाणी हे तुंबणार नाही, ते त्या ड्रेनेज लाईनमधून व्यवस्थितरित्या वाहत जाईल आणि इतर आजारांची लागण होणार नाही। आणि आमच्या मागणीला अग्रवाल साहेबांनी पण प्राधान्य देत त्यांनी त्वरित संबंधित विभागाला सर्व जे नैसर्गिक नाले आहेत महानगरपालिकेतील आणि जे ड्रेनेज लाईन आहेत त्याची योग्यरित्या साफसफाई करण्याचे आदेश दिलेत। आणि ह्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मी नागरिकांना हे आवाहन करू इच्छितो की सध्या पावसाळा सुरू होत आहे, आपल्या आजूबाजूला आपल्या घराच्या आजूबाजूला कुठेही पाण्याची साठवण होऊ देऊ नका, कारण की मलेरिया, डेंग्यूसारख्या आजारांची उत्पत्ती किंवा वाढ ही साठलेल्या पाण्यात होत असते। त्यामुळे मी नागरिकांना आवाहन करतो की कृपया आपण आपल्या आजूबाजूच्या आपल्या घराभोवतीच्या आसपास कुठल्याही जागेमध्ये पाण्याची साठवण होऊ देऊ नका। जर तसे झाल्यास त्वरित आपण संबंधित महानगरपालिकेच्या विभागाला कळवा, ते लोक येऊन तिथली साफसफाई त्वरित करून घेतील। आणि पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मी नागरिकांना अजून आव्हान करू इच्छितो की पाऊस चालू असताना कृपया कोणीही वाहन आपले जोरात चालवू नका, कारण की पावसाळ्यामध्ये अपघाताचे प्रमाण वाढते। जीवनापेक्षा कोणतीही गोष्ट महत्त्वाची नाही आहे। जर पाऊस पडलाच तर कृपया आपण कुठेतरी एखाद्या आडोशाचा सहारा घेऊन तिथे थांबावं, पावसात गाडी चालवणं शक्य तेवढं टाळावं। त्याचे दोन फायदे होतील की अपघाताचं प्रमाण पण टळेल आणि पावसात भिजल्यामुळे इतर जे सर्दी, खोकला, तापासारखे जे आजार आहेत हे सुद्धा आपल्याला होणार नाही। अशी माझी सर्व नाशिककरांना विनंती आहे की आपण ह्या पावसाळ्यात आपली स्वतःची आणि आपल्यासोबत कुटुंबाची काळजी घ्यावी। डेंग्यू हा भयंकर आजार असला तरीही जर लक्षणे दिसल्यास त्वरित आपण आपल्या फॅमिली डॉक्टरला संपर्क साधावा आणि उपचार चालू करून घ्यावे, हे असं माझ्या सगळ्या नागरिकांना आव्हान आहे। अचानक उच्च ताप येणे, तीव्र डोकेदुखी, मळमळ, सांधेदुखी होणे, अति थकवा येणे, शारीरिक वेदना होणे, भूक मंदावणे आणि त्वचेवर पुरळ येणे लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधण्याचे आवाहन देखील डॉक्टर सचिन देवरे यांनी केलं आहे। वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।